दीड महिन्यात राज्यामध्ये आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार। टीव्ही9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याची सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादीला अर्थखातं देणार शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर अर्थखात्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, तटकरेंची माहिती। जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। फडणवीसांनंतर आता जयंत पाटलांकडून सुद्धा शिंदेंची भेट। तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाणार असल्याची चर्चा। ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेप्रकरणी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। जयंत पाटलांनी नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची भेट घेतली, सूत्रांची माहिती। तर नगराध्यक्षांवरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं जयंत पाटील यांनी शिंदेंना सांगितलं। अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली। अजित पवारांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली, तटकरेंचं भाष्य। तर दोन्ही पक्ष एक व्हावेत अशी अजित पवारांची इच्छा होती, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा या निवासस्थानी पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसांपूर्वी तटकरे पटेलांनी फडणवीसांची भेट घेतली होती। तर शिंदेंचा पक्ष दिल्लीमध्ये चाकरी करणाऱ्याला जे मिळतं ते घ्यावं लागतं। अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा। तर दानवेंचा स्वतःचा बंगला गेल्यामुळे त्यांना दुःख होत असावं, नरेंद्र भोंडेकरांचं प्रत्युत्तर। मनसेच्या मुंबई ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावर। तर भारतीय रेल्वेच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। जिंद सोनीपत या मार्गावर धावणारी ही 10 डब्यांची ट्रेन 90 किलोमीटरचं अंतर सुमारे 2 तासात पूर्ण करेल। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज एनडीएच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक होणार। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार। अधिवेशनातील रणनीती, समन्वय आणि मित्रपक्षांच्या भूमिकेवर यावेळी चर्चा होणार। तर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस। सोनम वांगचुक यांच्या वजनात घट, जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर वांगचुक ठाम। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा। तर सुप्रिया सुळे आज सोनम वांगचुक यांची भेट घेणार। सुप्रिया सुळे आज वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्यापासून 2 दिवसीय पश्चिम बंगाल दौरा। तर पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून शहांचा हा पहिलाच दौरा। शहा उद्या सिलिगुडीमध्ये बीएसएफच्या चौकीला भेट देणार। बीएसएफच्या अनेक विकास प्रकल्पांचं या ठिकाणी अमित शहा लोकार्पण करणार। एफबीआय मधील एका अधिकाऱ्यानं माझ्या विरोधात शॅडो गव्हर्नमेंट चालवलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा खळबळजनक दावा। तर ओबामांच्या काळातील गोपनीय फाईल्स सापडल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा चीनवर खळबळजनक आरोप। चीननं 22 कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरल्याचा ट्रम्प यांचा दावा। 2020च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये चीननं हस्तक्षेप केल्याचाही आरोप। फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामना पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार। व्हाईट हाऊसची माहिती। तर अर्जेंटिना विरुद्ध स्पेन महामुकाबला पाहण्यासाठी ट्रम्प उपस्थित राहणार। 19 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना रंगणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उद्या पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये उद्या 3 महामार्गांचं भूमिपूजन होणार। दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार। खासदार सुप्रिया सुळेंना सुद्धा उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण। नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून स्थानिक राजकीय वातावरण तापलं। तर ठाकरेंचे नागपूर मनपा गटनेते किशोर कुमेरिया यांच्याकडून महापौर नीता ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण। महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना सुद्धा उपस्थित राहण्याचं आवाहन। राज्यातील बोगस बियाणे आणि खतांच्या संदर्भात सरकार ऍक्शन मोडवर। तर 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त। सरकारनं बोगस बियाण्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत केली आहे। नवीन समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार। आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता। सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पुणे, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाची पुन्हा हजेरी। तर या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसानं उघडीप दिल्यामुळे पिकं सुकू लागली होती, मात्र या पावसामुळे मोठा आधार आता मिळणार आहे।
वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं संकटात, तर पावसासाठी युवकांनी पारंपरिक धोंडी काढत वरुण राजाला साकडं घातलंय. शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. नागपूरसह विदर्भामध्ये 12 ते 15 दिवसांपासून पाऊस गायब. पावसाच्या मोठ्या विश्रांतीमुळे कापूस, सोयाबीन, धान, तूरसह खरीप पिकांना याचा फटका बसण्याची भीती. उत्पादनात 30 ते 40% घट होण्याचाही अंदाज. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7.5 लाख हेक्टरवर खरीपाची दुबार आणि तिवार पेरणी, तर गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी. मुंबईमध्ये पाऊस थांबला तरी झाडं पडण्याच्या घटना सुरूच. मुंबईमध्ये 7 दिवसात 200हून अधिक झाडं पडल्याची माहिती. 9 जुलैमध्ये सर्वाधिक 126 झाडं पडण्याच्या या घटना. दरम्यान यंदा आठवड्याभरात 2 ते 2.5 हजार झाडं पडून 3घांचा मृत्यू, तर सुमारे 20 पेक्षा जास्त जण जखमी. रायगडच्या रोहा तालुक्यातल्या देवकान्ह या गावामध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न. जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ पोहोचलेत, मात्र त्या नळांना पाणीच नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांची तहान कायम, गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण सुरूच. सिंधुदुर्गच्या कासारडे परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडला भगदाड. सर्व्हिस रोडला 4 ते 5 फूट खोल भगदाड पडलं. खड्ड्यांभोवती पिशव्यांमधनं माती भरून ठेवल्याचाही प्रकार समोर. रत्नागिरीच्या दापोलीमधील हरणे या ठिकाणी राजवाडीवर पुन्हा दरडीचं संकट. डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबियांच्या जीविताला धोका. 2010 मध्ये याच परिसरामध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये 2 घरं गाडली जाऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये पानशेत गोल मार्गावर हटवलेला दरडीचा राडा पुन्हा एकदा रस्त्यावर. चिखलामुळे वाहतुकीला अडथळा असून 15 गावांचा संपर्क तुटण्याचाही धोका निर्माण. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या 2ऱ्या नंबरच्या बुरुजाला भगदाड, तर हे भगदाड 3 मीटर रुंदीचं असल्यामुळे समुद्राचं पाणी किल्ल्यात शिरण्याची शक्यता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असलेल्या किल्ले सिंधुदुर्गाची अवस्था अतिशय बिकट. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 9 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यामुळे सोयाबीन पिकावर संकट. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्प्रिंकलर्सच्या साह्यानं धडपड सुरू. दरम्यान जिल्ह्यामध्ये अद्यापही 50% पेरणी पूर्ण झाली असून शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे जुने कृषी वीज बिल माफ करण्याचा निर्णय. वाशिम जिल्ह्यातील 66,000हून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. सुमारे 1,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार. वाशिम जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू. 24 जुलैला प्रारूप, तर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची ही शक्यता. माजी खासदार प्रीतम मुंडेंचा फोटो वापरून फेसबुक अकाउंट बनवलेलं आहे. दरम्यान बनावट फेसबुक अकाउंटला प्रतिसाद न देण्याचं प्रीतम मुंडेंचं आवाहन. फेक अकाउंट तयार करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार. सोलापुरात बार्शी या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नावानं फोन करून फसवणुकीचा प्रकार. वर्धा जिल्ह्यातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक, तर विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करणार. वैद्यकीय अहवालानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची ही माहिती. मीरा भाईंदरमध्ये दुचाकीवर तरुणांची हुल्लडबाजी, तर एकाच दुचाकीवर 5 तरुणांचा जीवघेणा प्रवास. तरुणांच्या हुल्लडबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मीरा भाईंदर पूर्वेकडील दीपक हॉस्पिटल परिसरातला हा सगळा प्रकार. नागपूर पोलिसांना आव्हान देणारी आक्षेपार्ह रील सोशल मीडियावर व्हायरल, तर रील व्हायरल केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी 3घांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. रील बनवणाऱ्या मुख्य आरोपीनं व्हिडिओद्वारे पोलीस विभागाची जाहीर माफीही मागितली आहे.